मित्रांनो, छावणीत परत एकदा आपलं स्वागत। आणि आज आपण बघणार आहोत सफर तळ कोकणाची भाग 2 गोविंदगड। मागच्या भागात आपण परशुरामांच्या पदस्पर्शाने झालेले परशुराम देवस्थान बघितले। तेथूनच बरोबर 11 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आपण आज गोविंदगडाला भेट देतोय। तर चला माझ्याबरोबर आज आपण बघूया गोविंदगड आणि समोर बाईक राईड वरून दिसणारे दृश्य। आता आपण बाईकने डायरेक्ट गडावरती जाऊ शकतो। खरं तर गडाचा दरवाजा दुसरा आहे, तो तुम्ही नंतर बघणारच आहात। समोर दूरवरती बघा, तुम्हाला गडाची तटबंदी दिसतीये। येथे पूर्वी खंदक होता, तो आता बुजवला गेलाय। नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय गोविंदगड या गडावरती। गाडी मित्रांनो, सफर तळ कोकणमध्ये आज आपण बघणार आहोत गोविंदगड। अतिशय छोटा हा कोट आहे, गड आहे आणि गाडी वरपर्यंत येते, त्यामुळे तुम्ही येऊ शकता। आणि खाली नदीचं दृश्य तर अतिशय सुंदर असं दिसतं। तर चला माझ्याबरोबर छावणीमध्ये आपण बघूया तळ कोकण गोविंदगड। याची तटबंदी तुटलेली आहे, बोर्ड नकाशा सुद्धा आहे। नकाशामध्ये सुद्धा व्यवस्थित माहिती दिलेली आहे की 1660 ते 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी चिपळूणचा कोट बांधल्यानंतर 1670 मध्ये ह्या गडाची दुरुस्ती केली, असं ऐतिहासिक कागदपत्रात उल्लेख सुद्धा आहे। बराचसा इतिहास आहे ह्या किल्ल्यावरती, गडावरती। आता आपण तुटलेल्या तटबंदीतून आत जातोय। गडाला तिन्ही बाजूंनी वसिष्ठ नदीचं संरक्षण होतं आणि चौथ्या बाजूस खंदक होता। मग अशीच बोललो मी, तो आता बुजवला गेलाय। मित्रांनो, हा सगळा परिसर आहे, हे वाडे आहेत। केलेला आहे सदर आहे म्हणून। समोर तिकडे तोफा आहेत, तोफा तर आपण बघायला जाणारच आहोत तिकडे। आता आपण चाललोय रेडजाई देवी मंदिर। गोविंदगडावरती तुम्ही रात्रीचा मुक्काम करू शकता। हे मंदिर मुक्कामासाठी अतिशय चांगलं आहे। मित्रांनो, या हे रेडजाई देवीचं मंदिर आहे। ही एक तोफ आहे, हा एक बुरुज आहे। हा बुरुज आहे, खाली लोकवस्ती आहे। बरोबर देवळाच्या पाठीमागे हा बुरुज आहे। तर इथली तोफ तुम्ही बघू शकता, राहता शकता। तिथे सुद्धा एक छोटंसं तळ आहे, पावसाच्याच पाण्यात असतं। ही रेडजाई देवीचं आपण दर्शन घेतलं तर तिकडे आता मुख्य पठारावरती आलो। तिथे तुम्ही एक तोफ बघितलीच होती। आता इथे जवळजवळ बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तोफा आहे। म्हणजे त्यावेळी या गडाला किती महत्व असेल हे तुम्हाला कळलंच असेल। मित्रांनो, आता हे पाण्याचं टाकं आहे, खूप मोठं टाकं आहे। तुम्ही बघू शकता, इथे उतरताना अशा पायऱ्या सुद्धा आहेत त्याला। संपूर्ण सध्या पाणी एवढं साचलेलं नाहीये, मला वाटत नाही उन्हाळ्यात इथे पाणी साचत असेल, पण त्या काळात इथे पाणी पुष्कळ साठत असेल। आणि हा एक मोठा पाण्याचा साठा आहे। पाण्याचं टाकं आता आपण बघितलं। पाण्याच्या टाक्यानंतर लगेच इथे बघा चुन्याचा घाणा आहे। नीट बघा तुम्ही, आता इथे गवत आहे त्यामुळे कळत नसेल तुम्हाला। हा संपूर्ण असा गोल हा चुन्याचा घाणा आहे। म्हणजे त्या काळी जेव्हा गड तयार करत असतील तेव्हा या चुन्याच्या घाण्याचा फार मोठा उपयोग होता। मित्रांनो, ह्या गडाला किती महत्व होतं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे समोर बघा, वसिष्ठ नदी आहे, ही बंदर आहे। तुम्ही खाली बोटी पण बघत असाल। आणि समोरचं अतिशय सुंदर असं हे दृश्य
पण त्याचबरोबर सागरी मार्गावरती हा गड असणं म्हणजे किती महत्त्वाचं होतं हे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो, आता आपण त्या बुरुजावरती आलेलो आहोत. इथे परत हे बंदर आहे, संपूर्ण बंदरावरती लक्ष ठेवण्यासाठी. इकडनं तुम्ही तिकडे तो चुनेचा घाणा आपण बघितला होता, तिकडनं आल्यानंतर हा बघा हा रस्ता जो जातो हा इथे आता खूप झाडी वाढलेली आहे त्यामुळे दिसत नाही आहे. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे, हा बुरुज आहे, बघत असाल तुम्ही. आता आपण त्या बुरुजावरती येऊया. हा गड किती महत्त्वाचा होता या किनाऱ्यावरती बंदरावरती लक्ष ठेवण्यासाठी हे तुमच्या लक्षात आलं असेल. संपूर्ण हा असा सागरी मार्ग आहे आणि हा तो दरवाजा संपूर्ण झाडीत हा झाकला गेलेला आहे. हा संपूर्ण बुरुज आहे. हा बघा हा एक बुरुज आहे, हा दरवाजा आहे. ही सगळी झाडी माजलेली आहे आणि संपूर्ण पायरी मार्ग आहे हा. परिसर चांगला मोठाच आहे. आता हे सगळं आत्ताचं बांधकाम आहे, पण हे मूळचं सदरेचं काम हे आहे. इकडे जर तुम्ही नीट बघाल वशिष्ठी नदी तुम्हाला दिसते. या सर्वात वरच्या ठिकाणावरून हे सगळ्यात वरचं ठिकाण आहे, तिकडनं संपूर्ण हे तुम्हाला दृश्य दिसते. समोर परशुराम घाट आहे. मित्रांनो, गोविंदगडाची सफर एवढी. गडातून बाहेर सर्व येत आहेत आणि समोर बघताय की तुम्ही वशिष्ठी नदी. तर चला आपण आता जाऊया देवळात. मल्लिकार्जुन देवळात चाललो आहे आपण. मित्रांनो, ज्यांना बाईक रायडिंग आवडत असेल त्यांना समोरचं दृश्य काय दिसत असेल हे काही मी सांगायला नको. असे कोकणातले किल्ले तुम्ही जर कधी बाईकवरनं केलं तर बाईक राईडची सुद्धा एक मजा वेगळीच येते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा. माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि हो, ज्यांना निसर्गाची आवड आहे, ज्यांना देवळं बघायची आहेत, ज्यांना प्लांटेशन आवडते, असं सर्व मित्रांना तुम्ही शेअर करावा ही माझी नम्र विनंती. छावणीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, गोविंदगडापासून बरोबर 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरांबे गावातील आपण आता मल्लिकार्जुन मंदिर बघणार आहोत आणि त्याचबरोबर बाईक राईडसुद्धा तुम्ही बघतच आहात. धन्यवाद.